श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। श्री गुरुदेव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सात श्री दासबोध दशक 13वा समास 8वा कर्ता निरूपण। श्रीराम श्रोता म्हणे वक्तयासी कोण करता निश्चयसी। सकळ सृष्टी ब्रह्मांडासी कोण केले। एक म्हणती करता देव एक म्हणती कोण देव। आपुलाला अभिप्राव बोलते झाले। एक म्हणते श्रीराम करता एक म्हणते श्रीकृष्ण करता। एक म्हणती भगवंत करता केशवराज। एक म्हणती ब्रह्म करता एक म्हणती विष्णू करता। एक म्हणती महेश करता निश्चयसी। श्रोते व्हावे सावधान निश्चय तोडावा अनुमान। प्रत्यय मानावा प्रमाण जाणते पुरुषी। एते करताची दिसेना प्रत्यय आणावा अनुमाना। दृष्ट सत्तत्वे असेना म्हणोनिया। बरे पाहता प्रत्यय आला तरी का करवा गलबला। प्रचित आलिया आपणाला अंतर्यामी। कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। श्री गुरुदेव। जगद्गुरु श्रींच्या चरणकमली वंदन करून संत शिरोमणी गजानन महाराजांना वंदन करून विषयाला प्रारंभ करतो। आजचा जो विषय आहे कर्ता निरूपण दशक 13 समास 8। हा कर्ता कुठला? ज्या विश्वात आपण राहतो ह्या विश्वाची निर्मिती कुणी केली त्याचा सूत्रधार कोण? आता ह्याच प्रश्नावरती अनेक मतमतांतर आहेत। रामदास स्वामींना श्रोत्याने तो प्रश्न विचारला, ह्या सृष्टीचा निर्माता कोण, देव कोण आहे त्या जेणेकडून ही सृष्टी निर्माण केली? आणि रामदास स्वामीने आदि शंकराचार्यांचे आजे गुरु गौडपादाचार्य यांनी जे समर्पक उत्तर दिलं
तेच ग्रहित धरून दासबोधात तेच उत्तर दिलं. कारण आत्मअनुभवानं. काही जणांच्या मते सृष्टी म्हणजे हे देवाने निर्माण केलेलं एक चित्र. कशासाठी? स्वतःचं सौंदर्य प्रकट करण्यासाठी, ऐश्वर्य प्रकट करण्यासाठी केलेलं चित्र म्हणजे सृष्टी. कोण म्हणतं एक नाटक आहे, कोण म्हणतं नाशिवंतच आहे, कोण म्हणतं सत्य आहे. अनेक मतांतर जरी असली, ही सृष्टी निर्माण केली कोणी? आता मी गणपतीचा भक्त, मी गणपतीचंच सांगणार. हे पार्वतीचे भक्त, पार्वतीचं सांगणार. अंबेचे भक्त, अंबेचे सांगणार. असे अनेक लोकांनी अनेक देवदेवतांची नावं सांगितलीच का याने ही सृष्टी निर्माण केली. पण हे उत्तर काही समर्पक नाही आहे. कारण कुठल्याही गोष्टीला दोन भाग असतात. तर सर्व सामान्य ज्ञान, काय म्हटलं मी, सर्वसामान्य ज्ञान आणि कार्यकारणी भाव याच्यातनं एखादं उत्तर देत असेल, त्याची एक परिसीमा विशिष्ट चौकटीपर्यंत अर्थमय असते. परंतु ते आत्मबोधाचं, आत्मज्ञानाचा प्रश्न येतो, हे सामान्य ज्ञान आणि कार्यकारणी भाव उपयोगी नाही आहे. गेल्या सत्संगात आपण ऐकलं प्रत्यय कसा घ्यायचा. आणि हा प्रत्यय घेताना मानवी स्वभाव आहे एक. डोळ्यासमोर चित्र दिसलं की प्रश्न निर्माण होतो, हे कुणी निर्माण केलं. पण या मतांतराचा घोळ, जसं रामदास स्वामींनी शब्द वापरला, काय म्हटलं, असे घोळ निर्माण झाले, सत्याकडे कुणी जातच नाहीत. कारण सत्याकडे जाणारे आत्मज्ञानी असतात. डोळ्यासमोर चित्र, हे चित्र नव्हतं रेखाटलं, म्हणजे रेखाटणारं कुणीतरी आहे. म्हणजे चित्र अगोदर की रेखाटणारा चित्रकार अगोदर? मग हा चित्रकार कोण? हे श्रेय द्यायचं कुणाला? चित्रकाराचाच पत्ता नाही. मग चित्रामध्ये काय आहे? एक दांडगा बलशाली तरुण वाघाकडे कुस्ती खेळतो आणि जबड्यात तोंड घालून वाघाला मारतो. जबड्यात हात घातलं, जबड्यात हात घालून वाघाला मारतो. उत्कृष्ट सुंदर चित्र आहे. पण बक्षीस द्यायचं म्हटलं तर कुणाला द्यायचं हा प्रश्न ना. त्या चित्रकाराला द्यायचं की या तरुणाला द्यायचं ज्याने वाघाला मारलं? धाडस कुणाचं? इथे माणसाचा भ्रम होतो. जसं सृष्टी निर्माण केली, मग ही कुणी रचली हा भ्रम कुणाच्या मनात होतो? ज्याला ही सृष्टी खरी वाटते त्याला. म्हणजे हे अज्ञान. म्हणून ह्या अज्ञानी प्रश्नाला करता कोण, करविता कोण विचारण्याची काही गरज नाही आहे. म्हणून त्याचं मूळ तत्व काय, मूळ गाभा काय, मूळ मेघ काय, मूळ मर्म काय, हे जाणावं लागतं. तर मुळातच हे ब्रह्म एक अखंड ज्ञानमय, त्याच्यात भेद नाही, देश काल विवरणाचा फरक नाही आहे, त्याच्यात उत्पत्ती नाही, लय नाही. ते पूर्ण रूपाने वसलेले आहे आणि पूर्ण रूपाने स्वतःकडे स्वतः बघू शकत नाही, पण विश्वरूपाने अर्धवटपणाने आपल्याकडे बघतं. म्हणून ही एक देवाची प्रतिकृती आहे विश्व. आता पंचभूतापासून निर्माण झालेले विश्व हे कुणी निर्माण केलं? देवाने. मग देव सुद्धा पंचभूतातून निर्माण झालेत, त्यांना जडत्व आहे. मग ते कसे सृष्टी निर्माण करतील? कर्तेपणा देता येणार नाही. मग कर्तेपणा शोधण्यासाठी ही पंचमहाभूत वेगळी करावी लागेल. मग वेगळी केल्यानंतर काय राहील? निर्गुण परब्रह्म राहील. ते निराकार, त्याला विकार नाही, मग त्याला कर्तेपणा नाही. मग कर्तेपणा नसताना हा कर्तेपणाला कोणाला देणार? इथे मतमतांतराचा घोळ होतो. म्हणून रामदास स्वामींनी सांगितलं, अनुभवाने हे सिद्ध करा आणि मनातील विवंचना थांबवा. कारण कुठल्याही गोष्टीचे तर्क वितर्क करून मत मांडताना, मत प्रदर्शन करताना तो स्वानुभव असावा लागतो. जो तर नसेल आपण त्या स्थितीपर्यंत पोचू शकत नाही. म्हणून संत तुकाराम महाराजांनी व्यवहारिक जीवनात एक चांगलं दृष्टांत दिलेलं आहे. जे कळत नसताना माझं तेच खरं, माझं तेच खरं, मी अनुभवलं, मी अनुभवलं असे म्हणण्याची जी वृत्ती असते, त्या संत तुकाराम महाराजांनी चांगलं उत्तर दिलं. जसं पृथ्वी कुणी निर्माण केली? अनेक देवाची आपण नावं घेतो. काही लोक मतं मानत नाहीत, मी विज्ञानवादी, कार्यकारिणी भाव काय, अशी मतमतांतर असतात. आपलं ते खरं म्हणतात.
म्हणून तुकाराम महाराजांनी काय म्हटलं, मार्मिक दृष्टांत संसारातला, कानडीने केला मराठी भ्रातार, कानडीने केला मराठी भ्रातार, एकाची भाषा दुजा नये, तिने पाचारिले इल्बा म्हणून येरुपळे झाण झाले चित्ता, कानडीने केला मराठी भ्रातार, एकाची भाषा दुजा नये. प्युअर कन्नड एके कन्नड जाणणारी बायको आणि प्युअर मराठी एके मराठी जाणणारा नवरा, याला मराठी उत्तम येतं, तिला कन्नड उत्तम येतं. मला सगुण कळतं, याला निर्गुण कळतं. परंतु भाषेचं अज्ञान असल्या कारणाने वैचारिक पातळीवरनं दोघांच्या मनाचा विचारांचा सुसंवाद साधला जात नव्हता. तसं आत्म्याचं ज्ञान आपल्याकडे नसल्या कारणाने तो चराचर आहे, तो माझ्यात आहे, हे विश्व काय आहे इथपर्यंत आपण झेप घेऊ शकत नाहीत. चांगला संसार चालला दोघांचा. त्यांना एक लहान मुलगा होता, बॉर्डरवरची घटना, त्याला मराठी शाळेत घातलं, मराठी शिकत होता, आई गृहपाठ घेत होती. काही कामानिमित्त आई गेली माहेरी, हा राहिला बाबांकडे. आता लहान पोरगा, त्याला काय कळतं शिक्षण काय, करिअर काय, अभ्यास काय. म्हणून लाडी गोडी दाखवून बाबा त्याला म्हणायचे, बघ गोट्या तुला चॉकलेट देतो, अभ्यास करा, अभ्यास करा, अभ्यास करा. आता चॉकलेटला बोलून तो अभ्यास करायचा. आता थोडी वचक राहिली पाहिजे ना, अभ्यास करतो की काय ते. म्हणून म्हटलं बघ संध्याकाळी तुझा अभ्यास बघून मी चॉकलेट देणार, हा व्यवस्थित अभ्यास करून दाखव. हा बाबा, त्याने संध्याकाळी अभ्यास केला, विचारलं, हो बाबा केला ना, पाटी दाखवली. आता पाटीवरती काय शिकणार पोरगा, आ ई उ एवढ्याच ना, जास्ती पहिल्याकडे काही नाही. बाबा चॉकलेट देणार ना, मी अभ्यास केला, बघ ही बघ पाटी. आता बाबाने पाटी पाहिली, बाबाला मराठीच कळतं, कन्नड ते जिलेबी 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 काही कळत नाही. आता लिहिलेलं चुकलं की बरोबर हे तरी कळावं लागतं ना. याने लिहिलेलं चुकलं की बरोबर. आपली मुलं आता घरी अभ्यास करतात, आम्हाला कळत नाही, पण त्याने पुस्तक उलट धरलं की सुलट धरलं कळावं लागतं ना. पुस्तक कुठे धरलं कळावं लागतं ना. झोपून वाचतो की काय करतो हे कळावं लागतं ना. लिहिलेलं नाही कळलं तर चालेल. तसं याला ते लिहिलेलं अक्षर कळत नव्हतं, चुकलं की बरोबर. पण त्याने विचार केला, मराठी असू दे कन्नड असू दे, प्रत्येक भाषेमध्ये आ ई असणारच ना, आणि हा लिहून लिहून काय लिहिणार. म्हणून म्हटलं बाळा तुझं हे मला लिहिलेलं कळत नाही, तू तोंडी म्हणून दाखव बघू. हा म्हटलं तोंडी म्हणून दाखवतो. आणि त्याने पाटी ठेवली, तोंडी म्हणून दाखवलं, आ ई ई उ उ ए आई ओ ओ आऊ अंबा. हा काय बोललास तू, परत बोल परत बोल, चुकतोच बाळा. त्याने परत बोलून दाखवलं, आ ई ई उ उ ए आई ओ ओ औ अंबा. चुकीचं आहे ना, आईने तेच शिकवलं, ते चुकीचं आहे. मग खरं मी सांगतो, हे पुस ये आई ओ ओ पुसून टाक, ये आई ओ औ कर. मग बापाने तसंच शिकवलं. आता म्हण आ ई ई उ उ ए ऐ ओ औ अंबा. तर पाठांतर केलं. 15 दिवसांनी आई आली. आईने विचारलं, अभ्यास करतोस का. करतोस. तू मला चुकीचं शिकवलं ना. बाबाने बरोबर करून घेतलं. बाबाला कन्नड कळतं. कळतं म्हणजे तुझ्यापेक्षा बरं कळतं, म्हणून दाखव बघू. आ ई ई उ उ ए ऐ ओ औ अंबा. हे चुकीचं आहे. ये आई ओ औ नाही, ये आई ओ ओ औ, ये आई ओ ओ औ म्हण. ह्या नवरा बायकोच्या वादात तिसरा एक ग्रस्त तिथे हजर झाला. त्याला कन्नड मराठी दोन्ही येत होतं. काय भांडण काय, होय चुकीचं शिकवतात पोराला. ये आई ओ म्हणतात, तसं असतं का कधी. हे म्हणतो ही चुकीचं शिकवते, ये आई ओ असतं का कधी. पण म्हटलं बाबा तुम्हाला भ्रम झालेला आहे, तुम्हाला दोघांनाही मूळ ज्ञान नाही आहे. कारण मराठी भाषेमध्ये जी 12 कडी म्हणतो ना, ती कन्नड भाषेमध्ये 14 कडी असते. मराठी भाषेत 12 कडी आणि कन्नड भाषेत 14 कडी, म्हणजे ये आई ओ. हे ज्ञान आपल्याकडे नसल्या कारणाने आपण आपलं तेच खरं म्हणतो. आणि अशी वृत्ती असू नये. आज आपण सृष्टीचा निर्माता कोण शोधायला गेलो, पण माझ्यात आहे तो माणूस कोण हे शोधायला नको का. हे शोधण्यासाठी आम्हाला सत्संग दिला. या सत्संगाच्या माध्यमातून, या सत्संगामध्ये संसारिक आहे, व्यावहारिक आहे, विद्यार्थी आहे, सर्व आहेत. प्रत्येकाला सुख हवं आहे आणि सुखासाठी आतला माणूस जागा करावा लागतो. अगोदर मनाचं स्वतःला दर्शन घडलं पाहिजे. म्हणून आपल्या गुरुमाऊलीच्या वचनातून
हा आपल्याला बोध घ्यायचा आहे. सृष्टीचा निर्माता शोधताना तुझ्यात जो दडलेला माणूस आहे हा शोधून बघ. त्यासाठी माणसासारखं जगायला शिक. मानवतेतून स्वतःचं दर्शन घे. शोधिसी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. अरे जर आपल्या अंतरामध्ये देव नांदतो तर मेघ हे दाटती कोठुनी अंतरी. हे मेघ ह्या अंतराळामध्ये कसे दाटून येतात. सूर येती कसे वाजते बासरी. बासरी तर एक लाकूड असतं पोकळ, पूर्णपणे पोकळ असणारं लाकूड. ह्याच्यातून सूर कुठून येतात. रोम रोमी फुले, म्हणजे रोमारोमामध्ये तीर्थ कुठून फुलून येतं. जर दूर इंद्रायणी आहे, पंढरी दूर आहे, तर आपल्या रोमारोमामध्ये तीर्थ कसं निर्माण होतं. गंध हा हसतो पाकळी सारुणी. बघा एखाद्या सुंदर फुलाचा सुगंध घ्या, पाकळी बाजूला करून किंवा अशी दूर करून सुगंध घ्या, तर आपल्याला त्यातला सुगंध इतका दरवळतो. वाहते निर्जळी प्रेम संजीवनी, भोवताली तुला साध घाली कोणी, खूण घे जाणुनी रूप हे ईश्वरी. की हे जे सगळं चराचरामध्ये जे तू विभिन्नता पाहतोस, ती विभिन्नता दुसरं काही नाही आहे, तो परमात्मा आहे. त्यामुळे हे कायम लक्षात ठेव की संपूर्ण चराचरामध्ये परमात्माच आहे. मग त्या भोल्या शंकराच्या भक्तासारखं करून बसू नकोस. कोण माहिती आहे ते? नरहरी सोनार. की मी विठ्ठलाचं तोंड पाहत नाही, मी फक्त आणि फक्त शंकरालाच पुजतो. असा अट्टास धरू नकोस. तो भ्रम घालवण्यासाठी विठ्ठलाला आपली कंबर एकदा मोठी एकदा लहान, एकदा मोठी एकदा लहान, एकदा मोठी एकदा लहान, एकदा मोठी एकदा लहान असं करून शेवटी दर्शन द्यावं लागलं. आणि त्याचा भ्रम घालवावा लागला की जो शिव आहे तोच मी विठ्ठल आहे. जनाबाईंना पण असाच भ्रम झाला होता. शेवटी भ्रम ज्यावेळी दूर झाला त्या त्यांनी लिहिलं आहे, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐकू गोविंदू रे. तेव्हा वज्रकांतदास महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण या भ्रमातून बाहेर आलं पाहिजे की देव सगुण आहे का निर्गुण आहे. देव विठ्ठल मोठा की कृष्ण मोठा, शिव मोठा की विष्णू मोठा. या भ्रमातून बाहेर या. आपली जी 18 पुराणं आहेत ना, ह्या पुराणांचा अभ्यास ज्यावेळी केला तर असं लक्षात आलं की ज्याचं ते पुराण आहे त्याची महती सांगितलेली आहे. मग ब्रह्मपुराण असेल तर ब्रह्मदेवाची महती सांगितलं आहे. ब्रह्मदेवापेक्षा जगात कुठलाच देव मोठा नाही म्हणून सांगितलं. पुराणकर्त्यानं काय सांगितलं की ब्रह्मदेवापेक्षा जगात कुठलाही देव मोठा नाही, ब्रह्म मोठा आहे. शिवपुराण वाचलं तर लक्षात आलं की शंकरापेक्षा मोठा देवच नाही आहे, तोच सर्वत्र चराचरामध्ये पसरलेला आहे. विष्णू पुराण वाचनात आलं त्यावेळी माझ्या लक्षात आलं, अरे बापरे विष्णुदेव मोठे आहेत. असा भ्रम आम्हा वाचकांमध्ये निर्माण होतो. आणि मग अर्धवट ज्ञान जर असेल तर मग गडबड होते. ते गुरुकृपेशिवाय खरं ज्ञान कळत नाही. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, हे जगद्गुरू आहेत मग गजानन महाराजांना परब्रह्म का म्हणतात. तर मला माझ्या गुरूंच्या कृपेनं पूर्ण ज्ञान झालेलं आहे, त्यामुळे मी डचमळत नाही. पूर्ण ग्लास एकदा भरला ना की तो डचमळत नाही. अर्धवट पाण्यानं भरलेला ग्लास नेहमी पाणी त्यातलं डचमळतं, सांडतं. मला माझ्या गुरुकृपेनं पूर्ण कळलेलं आहे की ज्याला मी शोधतोय, ज्याला राम म्हणून, ज्याला कृष्ण म्हणून, ज्याला येशू म्हणून, ज्याला बुद्ध म्हणून, ज्याला नानक म्हणून, ज्याला ब्रह्म म्हणून, ज्याला विष्णू म्हणून, ज्याला शिव म्हणून, ज्याला शक्ती म्हणून, ज्याला सूर्य म्हणून, ज्याला गणपती म्हणून मी हाक मारतोय, तो एकच आहे. मग त्याला बघण्यासाठी आई नाही का काय करते, तिला मुलगी नसेल आणि मुलगे दोन झाले तर
तर ती काय करते, आपल्या छोट्या मुलाला फ्रॉक घालते आणि ती त्याच्या वेण्या वाढवते, म्हणजे केस वाढवते, वेण्या घालते, मुलीचे कपडे घालते. हा तिच्या आवडीचा विषय असतो तो, कारण ती त्या मुलामध्ये मुलगीला पाहत असते. तिला माहिती असतं हा मुलगा आहे, परंतु त्याला ती मुलीची हौस जी असते ती त्या मुलाकडून भागवून घेत असते किंवा त्या मुलामधून ती कसर भरून काढत असते. पूर्ण ज्ञान झालं की असंच नेमकं असतं. परब्रह्म जे आहे ते निर्गुण आहे. परब्रह्म व्यक्त करता येणार नाही, परब्रह्माचं वर्णन करता येणार नाही, परब्रह्म कसं आहे हे सांगता येणार नाही. ते संपूर्ण चराचरात भरलेलं आहे. ते माझ्यात आहे, ते तुमच्यात आहे, ते अणुरेणूत आहे, ते गजानन महाराजांमध्ये आहे, ते काळसिद्धांमध्ये आहे. ते कुठे नाही असं जागाच नाही आहे. मग याची पूर्ण जर जाणीव गुरुकृपेने झाली नाही तर मग डचमळायला होतं. ती झाली की मग आपण असं म्हणणार, गजानन माझा गुरु, गजानन कल्पतरू, सौख्याचा सागरू गजानन. त्या परमात्म्याला दाखवण्यासाठी काहीतरी चित्ररूपाने निर्माण करणार की नाही. कुणी विचारलं तुझं परब्रह्म कोणतं, तर दाखवण्यासाठी काहीतरी आधार घेणार ना कल्पनेचा. कल्पना तिथेच जन्माला येते. म्हणून मी सांगितलंय जगशून्यमय, जगशून्यमय. पाप आणि पुण्य सारा होय ब्रह्म. हा सगळा भ्रम आहे, याच्या पलीकडे विश्व आहे. पाप आणि पुण्य सारा होय ब्रह्म, जगशून्यमय देवा जगशून्यमय. मानलं तर जग शून्य आहे, आणि मानलं तर जग एवढं मोठं आहे, एवढं मोठं की त्याचं वर्णनही करता येणार नाही. म्हणून काहीतरी कल्पना म्हणून एखादं सूत्र मांडण्यासाठी कल्पनेनं ए निर्माण करावं लागतो, कल्पनेनं इंटू निर्माण करावं लागतो, कल्पनेनं बी निर्माण करावं लागतो. ए इंटू बी इज इक्वल टू ए बी असं सूत्र नंतर तयार होतं. पण कल्पना ही करावीच लागते. तसं हे जे निर्गुण आहे याचं कर्ते पण कुणाला द्यायचं, तर मी गजानन महाराजांना दिलं आहे. तुम्ही कदाचित मला द्याल, तिसरा कोणाला तरी रामाला देईल, चौथा कोणतरी कृष्णाला देईल. एवढा होऊन सुद्धा काही जणांचं समाधान होणार नाही. कारण तुम्ही म्हणाल हे सगळं तर सगुण आहे, आणि सगुणाचा नाश होतो. जे जे निर्माण झालं, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज आपण अनेक प्रवचनांमधून सांगितलं की जे जे निर्माण होतं त्याचा लय आहे. असणे आणि होणे मागील प्रवचनामध्ये सांगितलं. जे आहे ते तिथंच राहतं, आणि जे निर्माण होतं ते संपतं. त्यामुळे तुम्ही हे सगळं जे सांगताय हे निर्माण झालेलं आहे, संपणार आहे. मग परमेश्वर संपणार का, परमात्मा संपणार का, तर त्याचं उत्तर द्यावं लागतं नाही. म्हणून तो तंटा मिटवण्यासाठी जनाबाई म्हणाल्या की तू सगुण आहेस नाही तर निर्गुण आहेस, पण गोविंद आहेस एवढं नक्की. कोणी आहेस ते पूर्ण ज्ञान झालं की हा भ्रम निघून जातो. ते झालेलं नाही आहे तोपर्यंत आपण काय करतो, हुज्जत घालत बसतो. शंकर मोठा की गणपती मोठा. जर गणपती मोठा म्हणजे शंकर मोठे म्हणता, तर मग शंकराच्या लग्नामध्ये गणपती होता तो. अक्षता टाकलेत गणपतीनं असं अमुक अमुक गणेश पुराणामध्ये लिहिलेलं आहे. मग तुम्ही कसं काय सांगता गणपती लहान म्हणून. ही उज्जत कोण घालतं, अज्ञानी जीव. आपल्याला या अज्ञानातून सुटायचं आहे, यासाठी गुरूंची आवश्यकता आहे. योग्य गुरु भेटले, योग्य सद्गुरू भेटले की हा भ्रम घालवून टाकतात. म्हणून तर विठ्ठलानं नामदेवाला सांगितलं, अरे बाबा तू मला हृदयात खेळवलास, तू नाचू लागलास की मला तुझ्यावर तर एवढं प्रेम आहे की मला असह्य होतं तुला घाम पाहून तुझ्या अंगाचा, तेव्हा मला येऊन पुसावा लागतो तुला. कारण तू माझा एकदम लाडका आहेस, माझा एकदम प्रिय आहेस. मला तुझ्या प्रेमामध्ये इतकं पाडलंयस की मी वेडा झालो आहे. हा सुख कारण्या चाकण्या देव वेडावाला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला. त्या नामदेवांना विठ्ठलानं सांगितलं की बाबा
तुला माझं खरं स्वरूप जाणायचं असलं, मी असा नाही आहे रे, तू समजतो असं नाही आहे, खरं स्वरूप समजून घ्यायचं असेल तर गुरुना शरण जा. मग तो विसोबा केसरना ज्यावेळी शरण गेले त्यावेळी त्यांना खऱ्या अर्थानं रूप कळलं की आपण ह्याला माणूस समजतोय, पण हा माणूस नाही, याचे चरण आपण टाकून देण्याचा प्रयत्न करतोय, कारण हा देवाचा अपमान करतो. ह्याने वाणा घातलेत आणि देवाच्या डोक्यावर पाय ठेवलेत, हा असला कसला उर्मट माणूस? हा उर्मटपणा नाही आहे, तो इतका एकरूप झालेला आहे, इतका एकरूप झाला आहे की देह आणि तो वेगवेगळा आहे. म्हणून त्याच्या देहाची जोपासना करण्यासाठी प्रत्यक्ष भोलेनाथच त्याच्या चरणाला सांभाळण्यासाठी आपलं मस्तक खाली घालतात. आणि हे ज्यावेळी त्यांना कळलं की आपण समजतो असा देव नाही आहे, देव ह्याच्यापेक्षा वेगळा आहे, तो करता इतका मोठा आहे, पण करते पण कधीच आपल्यामध्ये घेत नाही, ते करते पण आपल्याला देतो आणि आपण काहीच केलेलं नाही आहे. म्हणजे त्या बैलगाडीच्या खालून जाणारा कुत्रा आहे ना, अशी आपली परिस्थिती सगळ्यांची आहे. अगदी तुमची माझी सगळ्यांची परिस्थिती हीच आहे की आपण त्या बैलगाडीच्या खालून चाललो आहे, पण त्या कुत्र्याला वाटत असतं गाडी मी ओढतोय, हे सगळं मी चालवतोय. ते अज्ञान घालवण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी मुद्दाम होऊन समाज घेतलेला आहे की मी करणारा कोणी नाही, मी ज्या दिवशी हे मनात घेईन की हे सगळं मी करतो, हा संप्रदाय मी चालवतो, त्या दिवशी ते सगळं संपणार आहे. आमच्याकडून नेहमी ऐकायला मिळतं बघा की आम्ही गेलो तर हा संप्रदाय बंद पडता कामा नये, कारण हा संप्रदाय माझा नाही आहे, ते विधात्याचं आहे, त्यानं सोपवलेली जबाबदारी आहे. त्यामुळे ती जबाबदारी योग्य प्रकारे जिथून ते आलं तिथेच नेऊन सोडलं पाहिजे. म्हणून तर या प्रबोधनकारांना आपण दर आठवड्याच्या संत संघामध्ये बसवतो आणि ज्या मला गुरुकडून हे ज्ञान मिळालं तिथेच परत पोचवण्यासाठी त्याच्या अनेक पारंब्या तयार झाल्या पाहिजेत. हे एका निर्णायकी झालं नाही पाहिजे. तेव्हा लक्षात घ्या, याच्यातून आपण काय शिकायचं? अहंकार सोडून द्यायचा. करता करविता वेगळा आहे, तो निर्गुण आहे, तो गतिमान आहे, तो अव्यक्त आहे, तो दिसणार नाही, तो कधी श्रेय घेणार नाही. मग तो जर घेत नाही तर आपण कशाला घ्यायचं? आपण करते पण कशाला घ्यायचं? अरे हा संत संघ मी चालवतो, मी या पुढच्या वेळेला जर आलो नाही ना संत संघाला, संत संघ बंद पडेल. हे करते पण सोडून देऊया. करणारा वेगळाच आहे, तो करून घेत असतो, आपण फक्त निमित्त बनूया आणि त्यानं दिलेला जो मोठेपणा आहे तो घेऊया. तो घेताना आला तर आपल्यासारखा कपळ करंटा दुसरा कोणीच नाही. तेव्हा ह्याच्यातून आपण अहंकार त्यागायचा, एवढंच ह्याच्यातून शिकायचं आणि पुढच्या रविवारी संत संघाला परत यायचं. समर्थ रामदास स्वामी काय सांगतात ते ऐकण्यासाठी. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. श्याम वल्लभ रामचंद्र की जय.